हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण शिकणार आहोत कार्टून ॲनिमेशन व्हिडिओज कसं बनवायचं, आणि ते पण मी 2 प्रकारे एकदम सिम्पल वेजनी तुम्हाला शिकवणार आहेत. येस, 2 प्रकारचं ॲनिमेशन बनवायला शिकणार आहोत आपण. तर आपण आलो आहे कॅनवामध्ये. तिथे आपण सिम्पली सर्च बारमध्ये लिहिलं आहे व्हिडिओ. इथे जे बनलेले ऑलरेडी टेम्पलेट्स आहेत ते तुम्हाला तिथे शो होणार, परंतु आपल्याला यातनं एकही घ्यायचं नाही आहे. आपल्याला ब्लँकपासून बनवायचं आहे. तर क्लिक करायचं क्रिएट अ ब्लँक. तर आपण आता आलो आहे आपल्या ब्लँक पेजवर, आणि हा असा काहीसा ॲनिमेशन बनवण्यासाठीचा आपल्याला यूट्यूब साईजचा ब्लँक पेज दिलेला आहे. तर तिथे आपल्याला आता एलिमेंट्स ॲड करायचे आहेत. आता लँडस्केप साईजमध्ये आपल्याला दिलेलं असल्यामुळे तिथे मी लिहिणार आहे लँडस्केप. तर आपल्याला 2 सीन क्रिएट करायचे आहे, आणि 2 सिम्पल वेजनी तुम्हाला मी आज ॲनिमेशन कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तसं तर आपल्या कॅनवामध्ये बऱ्याच प्रकारचे ॲनिमेशन क्रिएट केले जातात. तर पहिल्या सीनसाठी मला इथे एक सीनरी हवी आहे, एक बॅकग्राऊंड हवं आहे एका स्ट्रीटचं. तर बघा, मला हा खूप सुंदर एक सीन सापडलेला आहे. तर त्याला आपण छान प्रकारे प्लेस करून घेऊ, त्याचा साईज नीट ॲडजस्ट करून घेऊ, आणि त्यामध्ये मला एक आणखीन एलिमेंट ॲड करायचं आहे. वॉक करणारी गर्ल ॲड करायचं आहे त्यामध्ये. तर मी इथे लिहिणार अ गर्ल वॉकिंग, आणि ॲनिमेटेड इमेज घ्यायची आहे आपल्याला, स्टॅटिक घ्यायची नाही आहे. तर ही एक इमेज मी चूज केलेली आहे. त्याला छान व्यवस्थित तिथे प्लेस करून घेऊ, साईज प्रॉपर अलाइन करून घेऊ, आणि याला आपल्याला ॲनिमेट करायचं आहे. तर कसं करायचं, वरती टूल बारमध्ये बघा लिहिलेलं आहे ॲनिमेट, त्यावर क्लिक करायचं सिम्पली. आता आपण आपल्या पहिल्या पेजसाठी एलिमेंटला ॲनिमेट करणार आहोत, आणि सेकंड पेजमध्ये आपण बॅकग्राऊंडला ॲनिमेट करूया. ओके, तर इथे कसं करायचं आहे, सिम्पली शिफ्टला होल्ड करून ठेवायचं आहे आपल्या लॅपटॉपच्या, आणि त्या इमेजला आपल्याला समोर सरळ रांगेत ड्रॅग करायचं आहे, लेफ्ट टू राईटला. बघा, मी शिफ्टला होल्ड करून ठेवलेला आहे. जर नसतं केलं तसं तर काय झालं असतं, आपला हा जो इमेज आहे ही कशीही वाकडी तिकडी पळाली असती. आणि ओरिजिनल, स्मूथ अँड स्टेडी हे 3 स्टाईल्स आहेत तिथे मूवमेंटच्या. तर आपण बघा स्टेडीला चूज केलेला आहे, स्पीड कमी करून घेतलेली आहे. जास्त गेली तर ती अशी पळत जाणार, आपल्याला ते नको आहे, त्यामुळे मी स्पीड एकदम कमी ठेवते, आणि स्टेडीला आपण अप्लाय केलेला आहे. तर डन केलं आहे, परफेक्ट. तर पहिला पेज आपला छान क्रिएट झाला आहे. तर हा होता एलिमेंटला मूव्ह करण्यासाठीचा पहिला ॲनिमेशन. आता सेकंड पेज ॲड करून घेऊ, आणि एलिमेंटमध्ये जाऊन परत आपण एक छान सीन तिथे निवडून घेऊ. आता या सेकंड पेजला आपण काय करणार आहोत, बॅकग्राऊंड जो काय आपण निवडणार आहोत त्याला ॲनिमेट कसं करायचं ते शिकणार आहोत. तर इथे मला जो सीन हवा आहे त्यामध्ये मला माउंटन्स आणि छान एक रोड दाखवायचा आहे, रस्ता दाखवायचा आहे. तर बघूया आपण इथे तसा सीन आपल्याला मिळतो आहे का. खूप सुंदर सुंदर इथे ग्रीनरी दाखवणारे असे सीन आहेत. बघा, हा एक खूप सुंदर सीन आपल्याला मिळाला आहे. त्यापेक्षा आणखीन बेटर काही मिळतं आहे का, आपण परत एकदा सर्च करून घेऊ. तर आपण यालाच छान अप्लाय करून घेऊया इथे, त्याला व्यवस्थित प्लेस करून घेऊ. आता एकदम छान नीट प्रकारे बघा फ्रेंड्स, आपण या ॲनिमेशनच्या भागात काय करणार आहोत, सेकंड पेजवर आपल्याला एलिमेंटला मूव्ह करायचं नाही आहे, आपल्याला बॅकग्राऊंडला मूव्ह करायचं आहे. त्याआधी आपण एक छान इथे गर्ल सर्च करून घेऊ, सायकल चालवणारी. तर मी इथे लिहिलं आहे अ गर्ल रायडिंग सायकल. परत ॲनिमेटेड इमेज हवी आपल्याला, तर तिथे मी फिल्टरमध्ये अप्लाय केलं आहे ॲनिमेटेड, आणि ही एक गर्ल आपण निवडून घेतलेली आहे. त्याला आपण लेफ्ट कॉर्नरला प्लेस करूया, साईज व्यवस्थित त्याचा ॲडजस्ट करून घेऊ. आता पहिल्या पेजमध्ये आपण एलिमेंटला मूव्ह केलं होतं, त्या गर्लला मूव्ह केलं होतं, पण आता नेक्स्ट पेजमध्ये बघा मी काय करते, बॅकग्राऊंडला थोडं मोठा साईज करून घेते. बघा, हे जे पिंक लाईन्स आहेत त्याला आपण खूप ड्रॅग करून घ्यायचं आहे चारही बाजूंनी. का करते मी तसं, तर तुम्हाला आता लगेच कळेल ते. आता ॲनिमेटेडमध्ये गेलो, ॲनिमेटमध्ये, आणि तिथे जाऊन आपण एलिमेंटला सिलेक्ट नाही केलं, आपण बॅकग्राऊंडला क्लिक केलं, आणि त्याला आपल्याला ड्रॅग करायचं आहे राईट टू लेफ्ट. कारण की जेव्हा ती गर्ल पुढे जाणार तर ऑब्व्हियसली जो मागचा सीन आहे तो राईट टू लेफ्ट जाणार.
ओके, स्पीड आपण मीडियम ठेवूया. बघा आपलं बॅकग्राऊंड कसं मूव्ह होतं आहे. आपण काहीच केलं नाही, सिम्पली आपण बॅकग्राऊंडला मोठं स्ट्रेच करून घेतलं. एवढं स्ट्रेच करायचं आहे की तो व्हाईट पट्टी संपलेली आपल्याला दिसणार नाही, पिंक लाईन बाहेरच दिसली पाहिजे. तर तेवढं आपण त्याला ड्रॅग करून घ्यायचं आणि सिम्पली त्याला मी समोर ड्रॅग केलेला आहे. डन झालं आहे आपलं हा सुद्धा ॲनिमेशन. तर बघा किती सोप्या पद्धतीने आपण 2 प्रकारचे ॲनिमेशन करायला शिकलेलो आहोत. प्ले करून बघूया. हा पहिला सीन ज्यामध्ये एलिमेंट मूव्ह होत होता. आता सेकंड सीनमध्ये बघा मागचा बॅकग्राऊंड मूव्ह होतो आहे, पण आपल्याला वाटते की ती मुलगी सायकल चालवताना पुढे जाते आहे की नाही गंमत. तर तुम्ही एकतर व्हॉइस ओव्हर करू शकता किंवा ऑडिओ देखील ॲड करू शकता. त्यासाठी सिम्पली ऑडिओला ड्रॅग आणि ड्रॉप करून घ्यायचं आहे आपल्या अपलोड्समधून. गुगलवरनं कुठलाही ऑडिओ तुम्ही डाउनलोड करून ऑलरेडी इथे ठेवू शकता. आणि इथे ड्युरेशनवर खाली जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे ड्युरेशन देखील कमी जास्त करता येईल. आणि डाउनलोड करण्यासाठी MP4मध्ये डाउनलोड करून घ्यायचं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.